व दोन्ही हातांच्या बोटांची नखे तलवारीच्या आकाराची मोठी आहेत. त्यांना आपल्यासारखे 2 हात आहेत आणि दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्यासारखी 5-5 बोटे आहेत आणि बोटांची नखं तलवारीच्या आकाराची मोठी आहेत. त्यांच्या पाठीवर गरुड पक्षासारखे 2 मोठे पंख आहेत. त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू गदा ही शस्त्र आहेत. उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये गदा ही त्यांची शस्त्र आहेत. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर स्त्री प्रमुख 11वे पंचमहाभूत हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपले कार्य समजावून सांगितले. म्हणजे ते स्त्री मगर जे आहे ना ते यांच्यासमोर थांबले. दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्यासमोर त्यांनी काय काय कार्य करायचं ते त्यांना सांगितलं. ब्रह्मांडामध्ये एकूण 34 पृथ्वी आहेत. व प्रत्येक पृथ्वी ही वरच्या बाजूने आपल्याला गोल दिसत असते. प्रत्येक पृथ्वीवरतून गोल दिसते. व पृथ्वी आतमध्ये पोटामध्ये मोकळी पोकळ असते. म्हणजे पृथ्वीच्या पोटात पोकळी आहे सगळी. म्हणजे आपण नारळ पाहतो, तो नारळ फोडल्यानंतर आतमध्ये जसा मोकळा पोकळ असतो त्याप्रमाणे पृथ्वीच्या आतमध्ये पृथ्वी संपूर्ण मोकळी आहे. आतमध्ये पूर्ण मोकळीच आहे ती. तसेच पृथ्वीच्या पोटामध्ये संपूर्ण पोकळी आहे. पृथ्वीच्या पोटात पृथ्वी नारळ कसा आपण फोडला की आतमध्ये सगळा मोकळाच असतो गोल, तसं पृथ्वी वरतून गोल दिसते, आतमध्ये सगळी पोकळ आहे. स्त्री प्रमुख 11वे पंचमहाभूत कोळसा हे पृथ्वीच्या पोटामधील पोकळीच्या आतमध्ये, म्हणजे कोळसा हे जे पंचमहाभूत आहे ते पृथ्वीच्या आतमध्ये पोकळीत कोळसा बनून आहेत. म्हणजे पृथ्वीच्या पोटात जी पोकळी आहे त्याच्या आतमध्ये काय आतमध्ये कोळसा बनून आहेत. पृथ्वीच्या पोटाच्या आत पृथ्वीच्या पोटामधील पोकळीमध्ये कोळशाचे मोठमोठे डोंगर आहेत. पृथ्वीच्या पोटाच्या आत कोळशाचे मोठे मोठे डोंगर आहेत. व पृथ्वीच्या पोटामधील कोळसा हा पृथ्वीच्या पोटामध्ये अग्नी बनून आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये कोळसा अग्नी बनून आहे. अग्नी विस्तव बनून आहे. अग्नी बनून आहे. तो अग्नी कायम पृथ्वीच्या पोटामध्ये पेटलेला असतो. पृथ्वीच्या पोटामध्ये तो कायम पेटलेला आहे अग्नी. तो अग्नी पृथ्वीमध्ये धूप निर्माण करत असतो. म्हणजे नाही का धूप पृथ्वीच्या पोटात धूप निर्माण करतो. स्त्री प्रमुख 11वे पंचमहाभूत कोळसा यांच्या उष्णतेमुळे तसेच अग्नीच्या वायूमुळे वाफेमुळे पृथ्वीच गती मिळत आहे. आलं लक्षात? पृथ्वीच्या पोटात जो अग्नी पेटलेला आहे त्याची जी वाफ आहे त्या वाफेमुळे पृथ्वी फिरते. पृथ्वीच्या पोटात जी वाफ आहे त्याच्यामुळे पृथ्वी फिरते. वाफेमुळे पृथ्वीस गती मिळते. फिरत आहे त्याला गती मिळते. पृथ्वी ही स्वतः भोवती गोल फिरत आहे. स्वतःभोवती गोल फिरते. उदाहरणार्थ कोळशाचे रेल्वे इंजिन गाडी असते बरोबर. कोळशाची त्या गाडीचे इंजिन कोळशाच्या अग्नीमुळे निर्माण होणाऱ्या वाफेमुळे वायूच्या दाबेमुळे पुढे पुढे सरकत असते. माहिती आहे ना रेल्वेचं इंजिन कोळसा पेटलेल्या त्या वाफेवर इंजिन पुढे चालतं. ते त्याप्रमाणे पृथ्वी फिरते. त्याचप्रमाणे पृथ्वी
कोळशाच्या उष्णतेमुळे, वाफेमुळे तसेच वायूमुळे स्वतःभोवती एकसारखी गोल फिरत असते. पृथ्वीच गती देत असते, म्हणजे पृथ्वीची गोल फिरते. पृथ्वीच्या पोटाच्या आत पोकळी, पोकळीच्या आत कोळसा आहे, 11 पंचमहाभूत. ते पेटलेलं आहे कायम. त्यांच्या अग्नी